चमकली. मला त्या विजेच्या प्रकाशात दिसलं. हे काय विजेनंतर गडगडताना तेवढ्यात मला त्या विजेच्या प्रकाशात दिसलं. काय दिसलं? काय दिसलं नाही, मला माहितीये. मी तुमच्यासाठी विचारलं. मला दिसलं एक मोठा आवाज होऊया. उंदीर आहे ते. फार्म हाऊस वरती जाम उंदीर झाले. तो विकायला काढला उंदीर फार्म हाऊस वर. मला वाटलं होतंच हे काहीतरी फालतूगिरी असणार, बाष्कळपणा असणार. लोकांच असं घाबरल्याचं आवडून तुम्हाला बरं वाटावं म्हणून अभिनय करत होतो. ऍक्टिंग करतो. कसं जमलं मला अभिनय? मी घाबरलो वाटलं की काय. परत ऍक्टिंग केलीत ना. डोरबेल वाजली. बघतो. आता परत ऍक्टिंग केलीत ना. खरंच माहिती होतं मला. हो मिसेस मोरे, आमचं हे आलेत ना इथे. आलोय, इथंच आहे. तू काय पाठलागावर असतेस का तू माझ्या? पाठलाग करायची काय गरज आहे? मग तुम्ही कुठल्या वेळेस कुठे असू शकता हे मी अगदी अचूक सांगू शकते. हो 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 हो. हो मिसेस मोरे, मला ना तुमचा हा स्वभाव खूप आवडतो. मला सुद्धा तुमच्यासारखी सांभाळून घेणारी बायको मिळते. मिळेल मिळेल, नक्की मिळेल. बरं तुम्ही जेवलात का? नाही अजून नाही. आपल्याला जेवायचं नाहीये का? हा येतोच. चला तू हो पुढे. लवकर पाठवा रे यांना. हो हो. बाय द वे, मी घाबरल्याचा अभिनय करत होतो. कसं वाटलं? तो मागे ठीक आहे. पास्ता परत पाठवला का? नाही सर, त्या कस्टमरला पास्ता आवडला नाही. कुठलं टेबल? टेबल नंबर 8. ओके. टेबल नंबर 8 कुठलं आहे? तर तो टेबल नंबर 8.
थँक्यू. ओके सर. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. तुम्ही पास्ता परत पाठवला, काही प्रॉब्लेम आहे का? हो, काय आहे ना, चवच नाही आहे पास्त्याला, नुसतं पीठ पीठ लागतंय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. त्याच्याऐवजी काही वेगळं पाठवू का? हो चालेल. ओके, थँक्यू. वेलकम. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अगेन. इट्स ओके. एन्जॉय. या एक काम कर, त्यांना एक कॉम्प्लिमेंटरी पेस्ट्री दे आणि पास्त्याचं बिल नको लावायला. ओके चालेल. पेस्ट्री मी देऊ? नाही सर, जातो. हे थांब. अभि, तिथे आत खूप महाग इन्ग्रेडियंट्स वापरून शेफ जेवण बनवतात. मी आता बघून आले. आणि तुझं काय चाललंय? गोष्टी फुकट वाटतोस तू. कस्टमर इज ऑलवेज राईट. त्या कस्टमर जर नाखुश झाला तर कॅफे कसं चालणार? काव्या आली. हाय काव्या. हाय हाय. अगं केवढं बोलायचं होतं माहितीये का? हो ना. हॅलो. हाय, तू पण आहेस इथे? आम्हाला बोलायचं होतं ना, मग मी तिला म्हटलं कॅफेवरच. हा चल आपण बसूया. हा नाही, इथे नको आपण. हा इथे बसूया. इथे सलग टेबल्स पण असे भरल्यासारखे पण वाटतील ना. आणि भरल्यासारखं? हा म्हणजे असं हे इथले सगळे टेबल्स असे तिन्ही छान भरल्यासारखे. तर काव्या, तू काय घेणार? अगं हे, ते मी विचारणार ना. गुड इव्हनिंग मॅम. काय घेणार तुम्ही? ए, तू काही ते कामाला लागलायस का? हो, कॅफे लॉस मध्ये चाललं होतं ना, म्हणून मीच म्हटलं राघवला की मी हेल्प करतो. दॅट्स सो नाईस. बरं, तू जे घेशील त्याचे पैसे भरायला लागतील. कॉफी. ओके, हॅव अ गुड डे. किती गोड आहे ना हा. काय कोणाचं काय आणि कोणाचं काय काय? बरं तू सांग मला, काय सांगायचं होतं तुला? मला सुमित विषयी बोलायचंय. तुला तर माहिती आहे ना, गेले काही दिवस मला असं वाटतंय की सुमित माझ्यापासून काहीतरी लपवतोय. तो खोटं बोलतोय माझ्याशी. काव्या, हे बघ, असं काही नसेल. त्या दिवशी म्हणजे बर्थडे पार्टीच्या दिवशी जे काही प्रकरण झालं त्यामुळे थोडासा डिस्टर्ब असेल तो. नाही शाल्मली, माझ्याकडे पुरावा आहे की तो माझ्यापासून काहीतरी लपवतोय. तुझ्याकडे पुरावा आहे? तू मला सगळं सांग बरं, नीट सांग. अगं, तुला नाही का मी मगाशी फोनवर सांगितलं मी त्याच्यावर चिडले होते. हा, आणि मग तो ऑफिसमध्ये आला मला सॉरी म्हणायला. तुमचा स्वभाव जाणून घ्यायला, तुमची लाईफस्टाईल कशी आहे, तुमच्या आवडीनिवडी, हे सगळं आता मी पर्सनली जाणून घेणार आहे. बरोबर. आणि तुम्हाला माणूस म्हणून जाणून घ्यायचंय मला. पण मग ह्यासाठी मला रोज ऑफिसला यायला लागेल का? नाही, ऑफिसला यायचं असं नाही, आपण बाहेर भेटू. का?